नमस्कार मैत्रिणींनो. दिवाळीची साफसफाई म्हटलं की आपला त्यामध्ये पूर्ण आठवडा निघून जातो आणि माझंही काहीसं तसंच झालेलं आहे. दसऱ्याच्या अगोदरपासून मी साफसफाईला सुरुवात केलेली आहे. अगोदर मी सगळे घरातले बेडशीट, पडदे, उशाच्या खोळा सगळं सगळं धुवून टाकलेलं आहे आणि आता मी दसऱ्यालासुद्धा साफसफाई केली होती, पण परत एकदा आता पूर्ण एक हात मारून घेते. जाळे काढलेले आहेत. आता सोफे वगैरे आवरून घेते. हे सगळं धुवून स्वच्छ दसऱ्यालाच केलेलं आहे मी. तरी पण हॉलमध्ये भरगच्च कपड्यांचा पसारा झालेला आहे. आम्हा स्त्रियांना हे आवरण्यातच आमचा दिवस जातो. स्वयंपाकाला टाईम लागत नाही, पण घरातली साफसफाई करायला एवढा टाईम लागतो. मुलं येतात, कपडे तसेच टाकतात. धुतलेले कपडे आपण तिथेच ठेवतो. मग ते असं साचत साचत खूप सारं होऊन जातं. तर अशा प्रकारे मी घराची साफसफाई करत आहे. आणि साफसफाई करताना मला मदतीला माझा मुलगाही येत नाही आणि मिस्टरही नाही. त्यामुळे मला साफसफाई ही एकटीलाच करावी लागते. त्यामुळं माझं आपलं थोडं 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 साफसफाई चालते. आज मी हॉलची साफसफाई करणार आहे. त्यानंतर किचनची साफसफाई, त्याच्यानंतर बेडरूमच्या साफसफाया करणार आहेत. घर स्वच्छ असलं की आपल्यालाही स्वच्छ वाटतं, व्यवस्थित वाटतं आणि प्रसन्न असं वाटतं. म्हणून कधीही घर आवरल्याशिवाय मलासुद्धा चैन पडत नाही. आणि आता तर सणच आहे. ढीगभर कपड्यांचा पसारा. कपडे सावरता सावरता तर मला असं वाटतं की 2-3 अलमाऱ्या ह्या शिल्लकच्या कपड्यांसाठी घेऊन टाकावं आणि त्याच्यामध्ये ते ठेवून द्यावं. जिथे गेले तिथे मला कपड्यांचा पसारा दिसतो. सोफासुद्धा माझा खूप जुना झालेला आहे, पण मला तो टाकून द्यावासा वाटत नाही. म्हणून त्याचे कुशनसुद्धा खराब झालेले होते. मी ते टाकून दिले आणि आता थोडं मी ॲडजस्ट म्हणून दिवाळीचं थोडंसं साफसुथरं करून नीटनेटकं केलेलं आहे. बरीच वर्ष झालीत या सोफ्याला, लाकडी सोफ्याला जवळजवळ 15-1 वर्ष झालेली आहेत. तरीही मी त्याला त्याचे कुशनसुद्धा बघा थोडेसे असे थोडेसे सॉफ्ट झाल्यासारखे आहेत. तरीही मी त्याला व्यवस्थित करून वापरते, कारण की एवढी चांगली वस्तू टाकून द्यावीशी नाही वाटत. आणि पलीकडचा सोफा आहे तो नवीन आहे. पडद्यांचे कलर आणि सोफ्याचे हे बेडशीट मी जवळपास मिळते जुळते घेतलेले आहेत. दिसायलाही छान दिसतं. आणि हे जे बेडशीट आहे धुवायला खूप सोपे आहेत. थोड्याशा निरम्यामध्ये सुद्धा पटकन निघतात ते आणि सॉफ्ट आहेत. त्यामुळे आपल्याला हे थोडं कम्फर्ट वाटतं. हे बघा, कपड्यांचा तर ढिगारा विचारूच नका. एकदा पूर्ण आता स्वच्छ झाडून घेते आणि केर कचरासुद्धा भरून घेते. दिवाळी आली की आमची मात्र साफसफाईची गडबड असते. मग त्या जॉब करणाऱ्या स्त्रिया असो की गृहिणी असो, प्रत्येक वस्तू स्वच्छ करा, धुवा, नंतर तिला व्यवस्थित ठेवून द्या.
आणि हे सगळं केल्याशिवाय आमच्यासुद्धा मनाची समाधानी होत नाही. फुलांची झाडं, फुलांच्या कुंड्या मला फार आवडतात. सगळी जी फुलं आहेत प्लास्टिकची कुंड्या त्या धुवून स्वच्छ वाळवून ठेवून दिलेली आहेत मी. मला घरामध्ये फुलांच्या कुंड्या खूप आवडतात. हे बघा, छोटी असो मोठी असो, म्हटलं यात्रेमध्ये गेली तर तिथून घेऊन येते, दारावर आल्या तर तिथे घेते. असं मला फुलांची खूप आवड आहे. माझ्या गार्डनमध्ये पण मी फुलांची झाडं खूप लावत असते. फुलांमुळं काय होतं की एक आपल्याला प्रसन्नता येते आणि छान वाटतं. हे सगळं धुवून दसऱ्याला मी ठेवून दिलेलं आहे. तरी पण आता त्याच्यावर थोडीशी धूळ झालेलीच आहे. म्हणून आता एकदा सगळं फटकून असं स्वच्छ करून घेते. घरात कितीही स्वच्छता केली तर कमीत कमी 8 दिवसातून एकदा किंवा 5 दिवसातून एकदा आपल्याला सर्व स्वच्छता करावी लागते आणि त्याच्यावर बरंच धूळसुद्धा साचते. अशा प्रकारे मी माझ्या हॉलची साफसफाई करत आहे आणि तुम्हीसुद्धा अशीच साफसफाई करत असाल. जवळजवळ मला हे साफसफाईला आज 2 तास लागलेले आहेत. जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असलं 10 मिनिटाचा व्हिडिओ, तरी पण मला याला 2 तास लागलेले आहेत. सगळं व्यवस्थित सगळं आवरायला ठेवायला. प्रत्येक बारीक सारीक गोष्टी आपल्याला जिथल्या तिथं पाहिजे असते आणि ती तशी असली तरच आपल्याला सुद्धा व्यवस्थित वाटतं आणि आपण तो ठेवण्याचा सगळं व्यवस्थित प्रयत्न करतो. फायनली सगळी साफसफाई झालेली आहे. आता मी छान फरशी पुसून घेणार आहे. त्याशिवाय क्लीन वाटणार नाही. आता हे 2 लिक्विड मी टाकणार आहे, लायझॉल आणि स्की. खूप या 2चं मिक्सर केलं ना की फरशी खूप सुंदर आणि क्लीन अशी निघते. छोटे मोठे मच्छर असले, चिलट असले तर त्याने ते निघून जातात. जेव्हापासून हे मी फरशी पुसायचं हे भांडं घेतलेलं आहे तेव्हापासून मला खूप आराम आहे. नाहीतर सोफ्याखाली हात जात नव्हता आणि खूप त्रास होत होता. आता मी म्हणजे हसत खेळत सर्व फरशा पुसते. मला कंटाळा येत नाही. त्यामुळे प्रत्येकीच्या घरी असं फरशी पुसायचं पाहिजे. आणि आम्हा स्त्रियांना हे आवश्यक आहे. हॉलची साफसफाई आवरत आलेली आहे आणि आता माझी चहाची सुद्धा वेळ झालेली आहे. त्यामुळे फरशी पुसल्यानंतर मी लगेचच चहा घेणार आहे. बघा, खूप क्लीन अशी फरशी निघते आणि आपले बारीक चिलट जे असतात ते सुद्धा त्याने होत नाही आणि स्वस्तही आहेत. त्यामुळे तुम्हीसुद्धा अशीच फरशी पुसत जा. किंवा तुम्ही याहीपेक्षा जर चांगलं कोणतं लिक्विड वापरत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा.
थोडासा थकवासुद्धा जाणवत आहे आता. आणि त्यामुळे मला चहा घेणं जरुरी आहे. चला तर फायनली हॉलची साफसफाई झालेली आहे आणि असं क्लीन आणि खूप छान वाटत आहे मला. आणि आता मी मस्तपैकी अद्रकचा चहा करून पिणार आहे. हे बघा क्लीन झालेलं आहे पूर्ण आपला हॉल. हे बघा माझ्या किचनमध्ये एक भरपूर पसारा आहे. तशी मी भांडी घासलेली आहेत सर्व, परंतु ती व्यवस्थित लावायची आहे. तर आता मी आल्याचा चहा करत आहे, तो पण कोरा. आल्याचा चहा घेतला की माझं डोकं असं थोडं शांत होतं आणि थोडं प्रसन्न वाटतं. हा माझा पहिला ब्लॉग आहे दाखवलेला. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. काही सुधारणा करायच्या असतील तर तेही सांगा. आणि अशा प्रकारे मी आजचा पहिला ब्लॉग केलेला आहे. आता मी मस्तपैकी चहा घेणार आहे. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.